माहिती का बेटा? अजित पवार राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, अजिबात बोलू नका. काय काहींच्या डोळ्यात खुपतं. तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व परिचित व्यक्तिमत्व. सरकार कुणाचंही असो, उपमुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर ठरलेलं अर्थात अजित पवार. ज्याप्रमाणे शरद पवार आतापर्यंत पीएम वेटिंग राहिले, तसंच काहीसं सीएम इन वेटिंग असणाऱ्या अजित पवारांची यावेळीही मुख्यमंत्री पदाची संधी हुकली. पण मुख्यमंत्रीपद हुकलं असलं तरी उपमुख्यमंत्रीपद मिळवत अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचं राजकीय महत्त्व जगजाहीर केलं. अजित पवारांची राजकीय वाटचाल प्रदीर्घ आहे. 1982 पासून अजित पवार तसे प्रत्यक्षपणे राजकारणात सक्रिय झाले. साखर कारखान्याच्या राजकारणात असलेले अजित पवार जून 1991 साली थेट लोकसभेत निवडून गेले. पण अवघ्या 4 महिन्यात त्यांनी पवारांसाठी बारामतीची खासदारकी सोडली. काही दिवसात म्हणजे सप्टेंबर 1991 मध्ये अजित पवारांची पहिल्यांदा विधानसभेत एंट्री झाली. 1991 ते आज 2024 पर्यंतच्या 33 वर्षापासून सलग 7 पंचवार्षिक अजित पवार बारामती विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत. तुम्ही माझ्या मागे तुमची ताकद उभी काल केली, आज तुम्ही करा, उद्याही करावी. तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. पुढची 5 वर्षे या शहराचा चेहरामोहरा अजून सुंदर करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे मी घ्यायला तयार आहे. त्याबद्दल कुठली काळजी करायचं कारण नाही. या 33 वर्षाच्या संसदीय कार्यकाळात अजित पवारांची राजकीय वाटचाल मोठी लक्षवेधी राहिली. काका शरद पवारांच्या भक्कम पाठिंब्यानं अगदी पहिल्या वर्षापासून अजित पवारांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. 1991 ते 92 ते कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा राज्यमंत्री होते. 92 ते 95 दरम्यान अजित पवार जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री झाले. 99 ते 2004 या 5 वर्षात त्यांनी राज्याचे पाटबंधारे, फलोत्पादन मंत्री म्हणून काम पाहिलं. 2004 ते 9 या दरम्यान अजित पवारांनी जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्रीपद सांभाळलं. 2009 ते 2010 या वर्षी अजित पवारांकडे राज्याचं जलसंपदा आणि ऊर्जा मंत्रीपद होतं. 2010 ते 12 या दरम्यान अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले. तेव्हा त्यांच्याकडे अर्थ, नियोजन आणि ऊर्जा खातं होतं. 2012 ते 14 दरम्यान अजित पवार दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनण्याआधी अजित पवारांनी फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी घेत उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. पण हे केवळ 80 तासांसाठीचं उपमुख्यमंत्रीपद होतं. 2019 ते 22 दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्येही अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. इथेही त्यांनी अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी स्वीकारली. 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपचा हात धरला आणि शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद मिळवलं. कामाचा भोगता आहे. मला कामामध्ये मी रममाण होणारा कार्यकर्ता आहे. मी त्याकरता कुठलं पद माझ्याकडे आहे का नाही त्याचा विचार करत नसतो. अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचा आणि मग पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, बारामतीमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी असेल, आपल्या संस्था असतील त्यांना वेळोवेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करायचं. त्याच्यात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार अजिबात करायचा नाही. 33 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा कायम दबदबा राहिला. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर विधानसभेत अजित पवारांनी मिळवलेलं यश ही त्यांच्या जनसंपर्काची आणि कामाची पोचपावती म्हणता येईल. आता तेच अजित पवार पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. 33 वर्षाच्या कार्यकाळात अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अद्याप अधुरं असलं तरी उपमुख्यमंत्रीपदी असलेले त्यांचे सातत्य वाखाणण्याजोगं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राजकारणातली अनेक वादळं पचवलेल्या दादांची नवी इनिंग सुरू झाली आहे. त्याला शुभेच्छा. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.